हॉटेल सवाई मल्हार अस्सल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक गावाची गरज आहे। राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य। वासिंद ग्रामपंचायत हद्दीतील दहागाव येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी 11 वाजता भेट दिली। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकल्पाची कार्यप्रणाली समजून घेत सदर प्रकल्पाची पाहणी केली। यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, शहापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गट विकास अधिकारी राजू भोसले, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनिल निचिते, लास ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर गुलाबराव जाधव, वासिंद ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर, उपसरपंच सागर कंठे, माजी उपसरपंच राजेंद्र भेरे, ग्रामपंचायत सदस्य विलास उर्फ बाळू जगे, प्रदीप भालेराव, संदीप पाटील, प्रवीण सोमासे, अरुण भांगरे, ज्योती राजेंद्र भेरे, ममता महेश गवई, सपना किरण पगारे, वैभवी विलास पाटील, विशाखा विकास शेलार, तसेच माजी सदस्य काळूराम पवार, ग्रामपंचायत अधिकारी विशाखा पाटील, सारमाळ ग्रामपंचायत अधिकारी विवेक पाटील, तसेच वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन भारवे आदी उपस्थित होते। तो तयार झालेला खत असतं ना, तो बरोबर वर येतो। आता हे खत आहे ना, हे खत आहे तयार झालंय। आणि जो हेवी जे तयार नाही ते खाली आहे। ओके ओके, तयार झालेलं फक्त बाहेर निघणार। त्याच्यामध्ये समजा 100 किलो आहे आणि त्याच्यातला 20 किलो तयार आहे, तर 20 किलो निघणार, 80 किलो अजून मध्येच राहील। तो जेव्हा तयार होईल हलका होईल, म्हणजे जसं भेळ असते ना, शेव कशी खाली येते जड आणि कुरमुरेवर, त्या टाईपचं जेव्हा खत तयार होतं तेव्हा ते हलकं होतं एकदम। मग हलकं आहे ते अलगद वर येतं आणि जो हेवी असतं तो पार्टिकल्स खाली असतो। मग तो जेव्हा प्रॉपर खतामध्ये रूपांतर होतं मॉइश्चर निघून, तेव्हा ते बाहेर येतं। देतो शेतकऱ्यांना, आणि गावात पण कोणाला पाहिजे असेल गार्डनसाठी नर्सरीसाठी तर त्यांनाही देतो आपण। आणि हे ऑर्गॅनिक खाते, बाहेर निघालेलं ऑर्गॅनिक खाते। आणि आता याच्यामध्ये एक पेस्ट होते, एक सेग्रिगेशन करा ना, म्हणजे ते पण लँडफिल नाही करतात, ते पण इन्सिलेट ते प्लांट टाईप आहे, म्हणजे त्याचं पोल्युशन पण आपण सेग्रिगेशन म्हणजे पूर्ण चिरोटन जसं वेंगुर्ला आहे त्या प्रकारचं म्हणजे इथे एकही किलो कचरा हा डंप नाही होतो। म्हणजे पूर्ण सकाळी आलेला कचरा संध्याकाळी येतो आणि वर्षभरापासून प्रॉपर रन होतोय। इकडे ती बेलिंग मशीन आहे सर, तो सुका कचरा येतो तो बेल होतो आणि नंतर तो रिसायकलला जातो। आणि इकडे कचरा आल्यानंतर सर गट्टे करतो, म्हणजे कसं आहे की मग ते ट्रान्सपोर्ट आम्ही 1-2 टन झालं की रिसायकलसाठी पाठवतो साठी। आणि हे सॅग्रिगेट करतात इथे, जेव्हा मिक्स कचरा येतो मग ओला वेगळा करतो, सुका आणि ओला कचरा इथे जातो या किती 4.5 टन आणि 1 वारचा पूर्ण, आणि वाशिंदचा सुका कचरा पूर्ण येतो। आता सर डोलवी आहे ना, जो आहे तो डोलवीचा सगळ्यात मोठा प्लांट आहे, जो 28 फेब्रुवारीला ओपनिंग आहे। तो 44 गाव आणि 12 ग्रामपंचायत, खूप मोठा आहे। 25 टनाचा प्लांट चालू आहे, 28 फेब्रुवारीला ओपनिंग आहे। तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्लांट। आता दे
किती किलोमीटर करता वाहन आहे? हे का हे साधारण एक 5 किलोमीटर 5 किलोमीटर करता आम्ही म्हणजे 5 किलोमीटरमध्ये पूर्ण एरिया कव्हर होतो वाशिमचा पूर्ण आणि एक सुका कचरा पूर्ण वाशिमचा घेतला. फक्त ओला कचऱ्यासाठी एकच वाढचं घेतलं एकच वाढतं कारण की ते पायलटमध्ये होतं. आता हा प्रॉपर रन झाला त्यामुळे आम्ही जिंदालने आम्ही डिसाईड केलं की आता पूर्ण 2.5 एकरमध्ये 25 टनाचा आता टाकतो आपण. हो हॅलो थोडा वाईट नाचनगावला आहे ना सागर चला. आज या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या ठिकाणी आले. साहेब आपण काय सांगाल, हा प्रोजेक्ट आपण पाहिला रिसायकलचा? हे बघा, ही गरज आहे, सध्या काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे पाण्याची गरज आहे त्याचप्रमाणे स्वच्छतेची सुद्धा गरज आहे, त्याचप्रमाणे कचऱ्याचे विलगीकरणाची गरज आहे आणि त्याच्याकडून प्रोसेसिंग करून आपण जर पाहिलं असेल तर त्याचं खत तयार करणे ही आता फार मोठी काळाची गरज झाली आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानामध्ये देशभरामध्ये असे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतोय आणि मला खात्री आहे की नेहमी ग्रामपंचायतची त्रस्त असते कचऱ्यापासून, कचरा कुठे टाकावा, डंप कुठे करावा, त्याच्याकरता हा एक मोठा पर्याय आहे. आमच्या वाशिम ग्रामपंचायतला मोठी समस्या आहे सर, म्हणजे डम्पिंग ग्राउंडची आणि कचरा व्यवस्थापनाची. तर त्यासाठी काय करता येईल का तुमच्या? निश्चितपणे आपण हे बघतोय आता 4.5 टन मला वाटतं या ठिकाणी रोज या ठिकाणी कचरा येत असतो. पण आता पुढच्या काळामध्ये सगळीकडे कशा पद्धतीचे कॅपॅसिटी वाढवता येतील असा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि ही फक्त वाशिम गावापुरती गरज राहिलेली नाही आहे. आपण बघतोय की प्रत्येक गावामध्ये आम्ही विलगीकरण करण्याकरता आता गाड्या देतोय ग्रामपंचायतीला. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा राहावा त्याच्याकरता डस्टबिनसुद्धा सरकार देते. त्यामुळे ज्याप्रमाणे पाण्याची गरज आहे त्याप्रमाणे स्वच्छतेची गरज आहे, त्याप्रमाणे शौचालयाची गरज आहे, त्याप्रमाणे आपण घर स्वच्छ ठेवलं तर गाव स्वच्छ होईल आणि गाव स्वच्छ ठेवलं तर राज्य स्वच्छ होईल. थँक्यू. पगार वाढवले मी आता CRC ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.